तर कसं काय मंडळी, सगळं बरं आहे नवं. आणि मम्मीने मला सकाळ सकाळी उठल्या उठल्या काय काम नाही सांगितलं, असं माझ्या आयुष्यात कधीच होत नाही. तर इथं मला मम्मी वांग्याची भाजी करायला सांगत होती आणि मी तिच्याशी आर्ग्यू करत होते की तुला एक दिवस पण मला सुट्टी द्यायला येत नाही का अशी. पण नाही गायज, आमची मम्मी खूप चांगली आहे. ती प्रत्येक वेळी मला कोणतंच काम लावत नाही, फक्त एकच काम लावते, ती म्हणजे भाजी नाही तर आमटी करायचं, एवढंच ती मला काम लावत असते. बाकी सगळी कामं पाप ती एकटीच करत असत्या. भाजी केली, त्याच्यानंतर आमचं प्रोजेक्टचं काम होतं, त्यामुळे मी मेगीच्या घरी जायला आवरले. इथं आम्ही प्रोजेक्टवर भरपूर सारा रिसर्च केला. त्याच्यानंतर ना आम्ही ठरवलं की थोडं गावात फिरून येऊया, त्याच्यासाठी आम्ही गावात गेलो. आमच्या इचलकरंजीत आणि पुण्यात एकच साम्य आहे, ते म्हणजे गाड्या मारण्याचं. कोण कधी कुठून येऊन धप्पा देईल हे सांगता येत नाही. त्याच्यानंतर वैष्णवीनं सगळ्यांसाठी भेळ आणलेली, त्यामुळं आम्ही भेळ खाल्ली. त्याच्यानंतर आमचं प्रोजेक्टचं काम केलं परत. त्याच्यानंतर मी गेले घरी जाऊन मी एक व्हिडिओ शूट केला. आणि असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.